हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत व्हाईट फॉरेस्ट केक. मी इथे पातेलं प्रीहीट करण्यासाठी 10-1 मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवून दिलं आहे. आणि आता मी इथे 1 कप प्रीमिक्स व्हॅनिला प्रीमिक्स आणि त्यामध्ये थोडं 1 चमचा ऑइल घातलं आहे आणि थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घेत आहे. ते व्हाईट फॉरेस्ट केकसाठी प्लेन व्हॅनिलाचाच बेस लागतो, त्याच्यामुळे काय याच्यात इसेन्स वगैरे वेगळं घालायची गरज नाही. व्हॅनिलाचंच प्रीमिक्स आहे हे. ते मी आता टीनमध्ये पोअर करून घेतलं आहे आणि टीन टॅप करून नंतर मी बेक करायला 30 ते 35 मिनटासाठी ठेवून दिलं आहे. इथे बघा आपला केक बेक झालेला आहे व्यवस्थित. तो थंड झाला. आता त्याचं लेअरिंग करून घेऊया. बघा केकचा स्पंज आपला व्यवस्थित फुललेला आहे मस्त. हा बेस मी 5 इंचाच्या टेनमध्ये बेक करून घेतलेला आहे. हाफ केजीचा केक आहे हा. बघा दोऱ्याच्या साहाय्याने लेअर करून घेते आहे मी. लेअर किती मस्त येतात. हाफ केजी केकचं 3 लेअर आपण इथे करून घेणार आहोत. होतात त्या आरामात हाफ केजी केकच्या, म्हणजे 5 इंचच्या टेनमध्ये जर केलं तर 3 लेअर आरामात येतात. आता मी केक आयसिंग करण्यासाठी बेसला थोडी क्रीम लावून घेतली आहे आणि त्यावर लेअरिंग करायला सुरुवात करते. आणि ही लेअर मॉइश्चराईज करून घेण्यासाठी मी शुगर सिरपमध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेतलं आहे. ते मॉइश्चराईज करून झाली आहे लेअर. आता त्यावर आपण क्रीम स्प्रेड करून घेणार आहोत. प्लेन क्रीम आहे, त्यात कोणते इसेन्स वगैरे नाही आहे. प्लेन व्यवस्थित क्रीम स्प्रेड करून झाली की त्यावर मी आता व्हाईट चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेणार आहे. पूर्ण कडेपर्यंत ते चॉकलेट स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला चॉकलेटची टेस्ट लागते. आता मी याच्यावर थोडं व्हाईट चॉकलेट स्प्रेड करणार आहे, म्हणजे अजून या केकची टेस्ट वाढेल. ते पाहू शकता चॉकलेट स्प्रेड करून झाले. त्यावर आपण सर्वात वरची जी लेअर कट केली होती ती उलटी ठेवणार आहोत, म्हणजे केकची हाईट पण वाढते आणि आपल्याला वरती केक प्लेन करायला, केकची हाईट झाल्यावर आयसिंग झाल्यावर केक प्लेन करायला पण बरं पडतं. आता त्यावर क्रीम स्प्रेड करून व्हाईट चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेते. त्यावर पुन्हा थोडं व्हाईट चॉकलेट टाकून घेणार आहे. व्हाईट चॉकलेट झालं. आता त्यावर तिसरी लेअर. ही लेअर पण आपण शुगर सिरपने मॉइश्चराईज करून घेऊन त्यावर क्रीम स्प्रेड करून घेणार. आता ह्याच्यावर काही चॉकलेट किंवा चॉकलेट गनाश स्प्रेड करायचं नाही, लास्ट लेअर आहे. तर क्रीम फक्त लावून क्रम कोटिंग करून मी 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. कारण उन्हाळा एवढा वाढला आहे, क्रीम आताशी पटकन मेल्ट होते आणि वरची डिझाईन करताना मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे 10 मिनटं तरी मी फ्रीजमध्ये क्रम कोटिंग झाल्यानंतर ठेवून घेते. मी आता ही क्रम कोटिंग करून 10 मिनटासाठी रेस्ट करून ही बेस पुन्हा बाहेर काढून घेतला आहे. आता त्याला सर्व बाजूनी क्रीम लावून घेणार आहे. हा केक कोणासाठी आहे हे मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगेनच. एका खास मुलीसाठी हा बर्थडे केक मी बनवला आहे, तिच्याच सांगण्यावरून, म्हणजे तिला जसा हवा होता तसा. वरती पण व्यवस्थित क्रीम लावून घेतली आहे. आतला बेस आपला दिसला नाही पाहिजे. क्रीम प्लेन करून घेऊन ब्रशच्या साहाय्याने मी थोडं पिंक कलर स्प्रेड करून घेईन. थोडे ड्रॉप टाकलेत आणि ब्रश फिरून त्याच्यावर छानशा वेव्ज काढून घेणार आहे, म्हणजे तो पिंक कलर पण स्प्रेड होईल आणि वेव्ज पण या केकच्या साईडला जे वेव्ज आपण काढतो वेव्ज केकचं पण डिझाईन होईल. एवढे छान वाटतात त्या वेव्ज, एकदम बारीक त्या ब्रशच्या साहाय्याने काढलेल्या. आणि वरतीसुद्धा मी तोच ब्रश फिरवून घेतला, म्हणजे हलकीशी शेड पिंक कलरची इथे आली आहे. आणि आता पिंक फ्लॉवर मी काढून घेत आहे. फ्लॉवर काय व्यवस्थित येत नव्हते, त्याच्यामुळे मी म्हणजे मनासारखे येत नव्हते, ते पुन्हा काढून पुन्हा त्याच्यावर हे करत होते. तर बघा झाली एकदाची डिझाईन.
मध्ये मध्ये जागा राहिली तिथे मी पण स्टार काढून घेतले. आता याच्यावर मी व्हाईट शुगर बॉल टाकून घेईन फ्लॉवर्सवर, म्हणजे अजूनच त्याचा लुक छान वाटेल. पाहू शकता व्हाईट शुगर बॉल्स लावून झाले. आणि खालच्या साईडला पण मी त्याच नोझलने, म्हणजे तशाच छोट्या नोझलने बॉर्डर करून घेतली आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा केक मी माझ्या परीसाठी बनवला होता.